तर परशुराम घाटात पावसामुळे पुन्हा एकदा कॉन्क्रीटचा भाग तुटलेला आहे। कॉन्क्रीटचा भाग तुटल्याने गॅबियन भिंत कोसळण्याचा आता धोका जो आहे तो जास्तच वाढत चाललेला आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णकांत आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णकांत, आपण पाहतोय कॉन्क्रीटचा भाग तुटलाय आणि त्यामुळे गॅबियन भिंत कोसळण्याचा धोका वाढलाय, काय सांगाल? निश्चितपणानं घाट कोसळायला सुरुवात होणार आहे, कारण आपण पाहू शकतोय की या ठिकाणी पाण्याचा मुख्य प्रवाह जो आहे हा बाहेर काढण्यासाठी जो सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग काढला जातो, हा कॉन्क्रीटचा मार्ग अशा पद्धतीनं पायऱ्या होता, तो पूर्णतः कोसळला होता, त्याला तडे गेले होते। असे एकूण 4 मार्ग होते। मागील 2 दिवसांपासून या भागाला तडे गेले होते आणि आता हे सगळे मार्ग तुटायला लागलेले आहेत आणि या ठिकाणची गॅबिलियन ऑल जी आहे ही देखील काही ठिकाणी खाली आलेली आहे। परशुराम घाटाच्या संरक्षणाची मदार जी आहे ही या गॅबिलियन भिंतीवरती होती, मात्र सध्या ही भिंतच कोसळायला लागल्यामुळं परशुराम घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे हा ऐरणीवरती आला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की घाटाची उंची फार मोठी आहे। ज्या वेळेला घाटाची निर्मिती झाली त्यावेळेला भराव करण्यात आला होता आणि या भरावाच्या बाजूलाच भराव कोसळू नये म्हणून संरक्षक भिंत उभारली होती आणि घाटातील पाणी आहे हे पाणी ह्या थेट मातीत जाऊ नये म्हणून घाटातून निघणाऱ्या पाण्याच्या खाली ही भिंत बांधलेल्या होत्या, सिमेंट कॉन्क्रीटचे मार्ग बांधले होते। आता हे तुटायला लागलेले आहेत। याचा सर्वाधिक धोका जो आहे हा इथल्या परशुराम घाटाच्या खाली असणाऱ्या पेडे गावाला होणार आहे। पेडे गावची मोठी लोकसंख्या आहे आणि या गावावरती इथून सगळ्यात दरडी आहेत, ह्या यापूर्वी देखील कोसळलेल्या आहेत, त्यामुळे गावातले लोक हे भयभीत आहेत। या ठिकाणी उपाययोजना केली गेली पाहिजे अशा स्वरूपाचे वारंवार हे लोक आवाज उठवत आहेत, मात्र धोका वाढतोय। काल परवापासून हा धोका अधिक तीव्र होता, आज सकाळपासून पुन्हा हा भाग कोसळायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इथला धोका वाढला आहे। प्रशासन याकडे अद्यापही येऊन पाहणी करत नाही आहे, तातडीची उपाययोजना कोणती करत नाही, यामुळे घाटातून प्रवास